नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, हा व्हिडिओ खास करून त्यांच्यासाठी आहे जे दर महिन्याला आपल्या खात्याकडे डोळे लावून बसलेले असतात। संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धापकाळ पेन्शन, दिव्यांग पेन्शन, विधवा महिला पेन्शन आणि इतर कोणत्याही निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आज आपण बोलणार आहोत डिसेंबरचा हप्ता नेमका कधी येणार, शासनाकडून काही नवीन निर्णय झाला का आणि तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्ट उत्तर। म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण एक एक सेकंद महत्त्वाचा आहे। मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये नेमकं काय असणार आहे ते मी तुम्हाला थोडक्यात स्पष्टपणे सांगते। सर्वात आधी आपण पाहणार आहोत डिसेंबरचा हप्ता नेमका कधी जमा होणार, कारण हा एकच प्रश्न सध्या प्रत्येक निराधार, वृद्ध, दिव्यांग आणि विधवा लाभार्थ्यांच्या मनात आहे। त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत निराधार बांधव आणि विधवा महिलांचं अनुदान खरंच वाढणार आहे का, की फक्त चर्चा सुरू आहे आणि शासनाकडून यावर काय भूमिका घेतली आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं विधानसभेच्या अधिवेशनात या संदर्भात नेमकं काय घडलं, कोणते प्रश्न उपस्थित झाले आणि कोणते निर्णय झाले किंवा झालेच नाहीत। म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ मधून सोडू नका, कारण शेवटपर्यंत पाहिल्यावरच तुमच्या सर्व प्रश्नांची स्पष्ट कल्पना येणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी तुमच्याकडे एक छोटीशी पण खूप महत्त्वाची विनंती आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचा वाटत असेल किंवा तुमच्या कुटुंबात गावात कोणीतरी निराधार योजना, वृद्ध पेन्शन, दिव्यांग किंवा विधवा पेन्शनचा लाभार्थी असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, कारण त्यामुळे असा व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचतो। चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणारी कोणतीही सरकारी योजना किंवा हप्ता अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण कदाचित ही एक माहिती कोणाच्या तरी महिन्याच्या पैशाची वाट पाहणं सोपं करू शकते। मित्रांनो, आता बघूया अधिवेशन आणि अनुदान वाढ। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून राज्यात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं। या अधिवेशनाकडे निराधार बांधव, विधवा महिला आणि दिव्यांग बांधव सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, कारण मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दिव्यांग बांधवांचं अनुदान आधीच वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे, आणि त्यामुळे सर्वसामान्य निराधार बांधव आणि विधवा महिलांच्या मनात एक नैसर्गिक अपेक्षा तयार झाली, जर दिव्यांगाचं अनुदान वाढू शकतं तर आमचंही वाढायला पाहिजे, आमचं सुद्धा अनुदान सरसकट 2,500 रुपये व्हावं। अपेक्षा का होत्या? मित्रांनो, आजच्या काळात औषध, घर खर्च, रोजच्या गरजा या सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहेत। म्हणूनच या अधिवेशनात सगळ्या निराधार आणि विधवा महिलांचं अनुदान वाढवण्याचा निर्णय होईल अशी ठाम अपेक्षा सगळ्यांना होती। पण वास्तव काय? मित्रांनो, आता मी तुम्हाला अगदी स्पष्ट आणि खरं चित्र सांगते। इतक्या दिवसाचं विधिमंडळाचं संपूर्ण अधिवेशन झालं, खूप चर्चा झाल्या, खूप प्रश्न उपस्थित झाले, पण तरीही निराधार बांधवांच्या अनुदान वाढीबाबत, विधवा महिलांच्या मानधन वाढीबाबत शासनाकडून एकही अधिकृत निर्णय घेतलेला नाही। म्हणजे मित्रांनो, आजच्या तारखेपर्यंत अनुदान वाढीचा कोणताही शासन निर्णय किंवा अधिकृत घोषणा झालेली नाही। मित्रांनो, हे समजून घेणं का गरजेचं आहे? मित्रांनो, सोशल मीडियावर कधी कधी वेगवेगळ्या अफवा पसरतात। उद्या वाढणार, आज GR येणार, अशा बातम्या ऐकायला मिळतात, पण वास्तव हेच आहे की अधिवेशनात यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। म्हणूनच खोट्या अपेक्षा न ठेवता आपण फक्त अधिकृत अपडेटवर विश्वास ठेवला पाहिजे। मित्रांनो, आता जाणून घेऊया अनुदान वाढ का झाली नाही। मित्रांनो, आता अनेक जण विचारतात, इतकी चर्चा झाली, एवढ्या अपेक्षा होत्या, तरी अनुदान वाढीचा निर्णय का झाला नाही? तर यामागचं एक मुख्य कारण समोर येत आहे। सध्या राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत आणि 20 तारखेला मतदान होणार आहे। आता जाणून घेऊया निवडणुकांचा आणि निर्णयाचा संबंध। मित्रांनो, आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की नगरपालिकांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवरील निवडणुका असतात, त्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकासारख्या इतक्या मोठ्या आणि निर्णायक असतात। म्हणूनच सध्या शासनावर तत्काळ मोठा निर्णय घेण्याचा तितका दबाव दिसून येत नाही। सोप्या शब्दात सांगायचं तर मित्रांनो, जेव्हा मोठ्या निवडणुका असतात, जनतेचा दबाव जास्त असतो, तेव्हा अशा योजनांवर निर्णय लवकर घेतले जातात। पण सध्या परिस्थिती तशी नाही, म्हणूनच निराधार आणि विधवा महिलांच्या अनुदान वाढीबाबत निर्णय पुढे ढकललेला दिसतो। आता बघूया वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेली माहिती। मित्रांनो, दररोज आमच्याकडे अनेक निराधार बांधवांचे आणि विधवा महिलांचे फोन येतात। सगळ्यांचा एकच प्रश्न असतो, अनुदान वाढणार का
निर्णय कधी होणार? म्हणून या सगळ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर या विषयावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. चर्चेतून समोर आलेली माहिती बघूया. त्या चर्चेमध्ये जे सांगण्यात आलं ते मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगते. सध्या तरी कोणताही अधिकृत निर्णय नाही, पण मित्रांनो त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आली. नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर निराधार आणि विधवा महिलांच्या अनुदान वाढीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. आता बघूया महानगरपालिका निवडणुका का महत्त्वाच्या. मित्रांनो, महानगरपालिका निवडणुका या साध्या निवडणुका नसतात. त्यांना मिनी मंत्रालय असं म्हटलं जातं, कारण त्यांचा राजकारणावर मोठा परिणाम होतो आणि पुढच्या मोठ्या निवडणुकावरही त्याचा प्रभाव पडतो. म्हणूनच या निवडणुकांच्या आसपास शासनाकडून काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता असते. मित्रांनो, आता जाणून घेऊया डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार. मित्रांनो, आता आपण येतो सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. डिसेंबरचा हप्ता नेमका कधी येणार? कारण हा प्रश्न आज प्रत्येक निराधार, वृद्ध, दिव्यांग आणि विधवा लाभार्थ्यांच्या मनात आहे. अधिवेशनात काय घडलं? मित्रांनो, 8 डिसेंबर पासून राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं. या अधिवेशनाकडे सगळ्यांचं लक्ष होतं, कारण याच काळात हप्त्याबाबत काहीतरी स्पष्ट घोषणा होईल अशी अपेक्षा होती. पण वास्तव असं आहे की डिसेंबरच्या हप्त्याबाबत कोणताही शासन निर्णय JR निघालेला नाही. अधिवेशनात या तारखेला हप्ता येईल असं ठोसपणे सांगितलेलं नाही. मग शासनाने काय सांगितलं? मित्रांनो, फक्त एकच गोष्ट सांगण्यात आली आहे की पुढील काळात दर महिन्याच्या 1 तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर हप्ता जमा करण्याचा प्रयत्न राहील. म्हणजे मित्रांनो, हा शब्द पुढच्या महिन्यासाठी आहे, डिसेंबरच्या हप्त्यासाठी नाही. हे लक्षात ठेवणं का गरजेचं आहे? मित्रांनो, काही ठिकाणी आज हप्ता येणार, उद्या पैसे जमा होतील अशा अफवा पसरत आहेत. पण अधिकृत माहिती पाहता डिसेंबरच्या हप्त्याबाबत अजून कोणतीही ठोस घोषणा झालेली नाही. मंडळी, आता बघूया आचारसंहिता आणि निवडणुकीचा अडथळा. मित्रांनो, आता आपण एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया, तो म्हणजे आचारसंहिता. सध्या राज्यात 20 डिसेंबरला नगरपालिका निवडणूक आहे. 21 डिसेंबरला त्याचा निकाल लागणार आहे आणि या कालावधीतच आचारसंहिता लागू असते. आचारसंहिता म्हणजे काय? मित्रांनो, आचारसंहिता म्हणजे निवडणूक चालू असताना शासनाकडून कोणतेही नवीन निर्णय किंवा थेट आर्थिक लाभ देणारे आदेश तात्पुरते थांबवले जातात. यामागचं कारण असं की निवडणुकीवर कोणताही परिणाम होऊ नये. मग याचा हप्त्यावर काय परिणाम होतो? मित्रांनो, कारण आचारसंहिता लागू असल्यामुळे 21 डिसेंबर पूर्वी डिसेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता जवळजवळ नाही. म्हणून जर कुणी सांगत असेल की आजचे पैसे येणार, उद्या हप्ता जमा होईल, तर त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. संभाव्य तारीख 25 डिसेंबर. मित्रांनो, आता आपण त्या मुद्द्याकडे येतो ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. डिसेंबरचा हप्ता नेमका कधी येऊ शकतो? मित्रांनो, विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच 21 डिसेंबर नंतर शासन स्तरावर या संदर्भात JR काढला जाऊ शकतो. 25 डिसेंबरचा अंदाज कसा लावला जातो? मित्रांनो, जर 21 तारखेनंतर JR निघाला तर त्यानंतर फायली हालचालीत येतात, निधी वाटपाची प्रक्रिया सुरू होते आणि त्यामुळे 25 डिसेंबर पर्यंत डिसेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे. मंडळी, महत्त्वाची सूचना, हा मुद्दा शक्यतेवर आधारित आहे, कोणतीही अंतिम घोषणा नाही. आणि जसं नोव्हेंबरचा हप्ता उशिरा जमा झाला होता, तसंच हा डिसेंबरचा हप्ता सुद्धा थोडा उशिरा येण्याची शक्यता आहे. आता जाणून घेऊया पुढे काय. मित्रांनो, आता तुमच्या मनात अजूनही काही महत्त्वाचे प्रश्न असतील. जानेवारी पासून खरंच हप्ता दर महिन्याच्या 1 तारखेला येणार का? निराधार आणि विधवा महिलांच्या अनुदान वाढीचा निर्णय कधी होणार? हे प्रश्न योग्यच आहेत आणि याच प्रश्नाची अधिकृत आणि स्पष्ट उत्तरं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आम्ही पुढे काय करणार? मित्रांनो, जसजसं शासनाकडून नवीन JR येईल, अधिकृत घोषणा होतील किंवा हप्त्याबाबत कोणताही बदल होईल, तसतसं शेती आणि सरकारी योजना या चॅनलवर तुम्हाला लगेच अपडेट दिली जाईल. मंडळी, आमचा उद्देश काय? आमचा उद्देश एकच आहे, अफवांपासून दूर ठेवणं, फक्त खरी आणि अधिकृत माहिती देणं आणि ती सुद्धा सोप्या भाषेत. म्हणूनच जर तुम्हाला अचूक माहिती वेळेवर हवी असेल तर हा चॅनेल तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो, जर आमच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला उपयोगाची वाटली असेल किंवा थोडीशी तरी स्पष्टता मिळाली असेल तर एक छोटं काम नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कारण त्यामुळे अशी माहिती आणखी गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते आणि हा व्हिडिओ इतर निराधार, वृद्ध, दिव्यांग आणि विधवा लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा.
कारण कदाचित ही माहिती कोणाची तरी चिंता मिटू शकते. कमेंट का महत्वाचं आहे? मित्रांनो, खाली कमेंटमध्ये तुमचा डिसेंबरचा हप्ता आला आहे का हे नक्की लिहा. यामुळे इतर लाभार्थ्यांना माहिती मिळते आणि आम्हालाही तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होते. सबस्क्राईब का गरजेचं आहे? मित्रांनो, अशा सरकारी योजना, हप्ता अपडेट आणि महत्त्वाचं GR माहिती वेळेवर मिळाव्यात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुद्धा ऑन ठेवा. शेवटचा संदेश काय? तुमचा वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अजून अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.